कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या ताराबाई पार्क इथल्या मुख्यालयावरती दूध उत्पादकांनी आज धडक मोर्चा काढला। या मोर्चामध्ये आज चांगलाच राडा झालेला बघायला मिळाला। नेमकं त्याचं कारण काय होतं आणि काय घडलं इथे आपण बघूया। गोकुळ आणि राडा हे आता जणू समीकरणच बनलंय। दरवेळी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये राडा पाहायला मिळतो, पण गुरुवारी गोकुळच्या ताराबाई पार्क इथल्या कार्यालयासमोर पोलीस आणि दूध उत्पादक यांच्यात धुमश्चक्री रंगली। डिबेंचर पोटी कपात केलेली रक्कम परत मिळावी यासाठी दूध उत्पादकांनी मोर्चा काढला होता। कोल्हापुरातल्या शासकीय विश्रामगृह इथून सुरू झालेला हा मोर्चा गोकुळच्या ताराबाई पार्क इथल्या कार्यालयावर येऊन धडकला। काही दूध उत्पादकांनी तर आपल्या गायी आणि म्हशीही मोर्चामध्ये आणल्या। पोलिसांनी मोर्चात मुक्या प्राण्यांना घेऊन येऊ नका असं सांगत त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांचा विरोध झुगारून दूध उत्पादकांनी थेट गोकुळच्या कार्यालयामध्ये जनावरांसह प्रवेश केला। तिथेही पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली। यावर्षी तब्बल 136 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम फरक म्हणून गोकुळनं जाहीर केली। यातील तब्बल 40% इतकी रक्कम डिबेंचर पोटी कपात करण्यात आली। त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्षात कमी रक्कम पडली। एकतर फरकाची रक्कम वाढवा किंवा कपात रक्कम सर्वांना परत द्या अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली। डिबेंचरची रक्कम 40% कपात केलेली आहे, ती त्यांना परत मिळावी, नाही तर दूध बिल फरकामध्ये तरी वाढ करून मिळावी अशी त्यांच्या दोन मागण्या आहेत। इतक्या वर्षामध्ये गेल्या 30 वर्षामध्ये जी डिबेंचरची रक्कम कपात होत होती ती 50 पैसे ते 55 पैसे म्हणजे 10% रक्कम होती। यावर्षी त्यांनी 40% कपात केलेली आहे, म्हणून संस्था अडचणीत आलेल्या आहेत। खाली त्यांना सभासदांना द्यायला पैसे नाही आहेत। 10 दिवसाचा त्यांना वेळ दिला होता, त्या 10 दिवसात एखादी बैठक होणं अपेक्षित होतं। किमान आमच्या 4 प्रतिनिधींना बोलवून त्यांनी जर याच्यावरती तोडगा काढला असता तरी चाललं असतं, पण इतके दिवस प्रशासनाने अजिबात काही दखल घेतलेली नाहीये। गोकुळचे चेअरमन सध्या परदेश दौऱ्यावर आहेत। ते आणि इतर संचालकांशी चर्चा करून शुक्रवारी निर्णय जाहीर करू असं आश्वासन ज्येष्ठ संचालक आणि माजी चेअरमन अरुण डोंगरे यांनी आंदोलकांना दिलं। तेव्हा कुठे ते शांत झाले। हा ताळेबंद सगळा झालेला आहे, ह्यात काय करता येत, पण उत्पादकाचा विचार केल्यामुळं उत्पादकाचा विचार करून आज संचालक बोर्ड इथं सगळं हजर नाही आहे, चेअरमन आमची इथं नाही आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करून नेतेपुढे चर्चा करून उद्या आम्ही तुम्हाला काय तर नाही तर तुम्हाला दिवाळीच्या दिवशी तोडणार, आम्ही तुम्हाला गोड बातमी देऊ एवढंच त्यांना सांगितलं। मागच्या अनेक वर्षांपासून डिबेंचर पोटी 10 ते 15% रक्कम कपात करण्याची परंपरा आहे, पण यावर्षी विक्रमी 40% कपात करण्यात आली। एकीकडे 136 कोटी रुपयांच्या फरकाची घोषणा, पण दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली कपात पाहून शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला। आता त्यांच्या मागण्यांबाबत गोकुळ संचालक मंडळ काय निर्णय घेणार याचीच प्रतीक्षा। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।